नाशिकच्या ग्रामीण भागात विकासाच्या नावाखाली सुरू असलेला उत्खननाचा गडगडाट, धूळ, प्रदूषण आणि नियमभंगाच्या सावलीत वाढत चाललेली एक वेगळीच वास्तवता. पण याच वास्तवाला थेट भिडत महसूल प्रशासनानं मोठी धडक कारवाई करत नियमबाह्य कारभारावर कठोर प्रहार केलाय. नाशिक तालुक्यातील सारोळ, राजूर बहुला आणि विल्होळी परिसरातील खानपट्ट्यांमध्ये चालू असलेल्या तब्बल 47 स्टोन क्रशरवर महसूल विभागानं कारवाईचा बडगा उगारत त्यांचा विद्युत पुरवठा तात्काळ खंडित केलाय. महावितरणाच्या समन्वयातून राबवण्यात आलेल्या या कारवाईनं नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या क्रशर धारकांना मोठा दणका दिलाय. शासनाने ठरवून दिलेल्या पर्यावरणीय अटी, प्रदूषण नियंत्रणाचे निकष आणि खाणकामासंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असताना अनेक क्रशर धारकांनी या नियमांना जणू काही फाट्यावरच मारल्याचं चित्र तपासणीत समोर आलं. महसूल पथकाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत अनधिकृत उत्खनन, आवश्यक परवानग्यांचा अभाव, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा न बसवणे आणि तरीही सर्रासपणे क्रशर सुरू ठेवणे अशा गंभीर अनियमितता उघडकीस आल्या. या नियमबाह्य कारभाराचा परिणाम केवळ कागदोपत्री मर्यादित नव्हता, तर त्याची झळ थेट पर्यावरणाला आणि स्थानिक नागरिकांना बसत होती. हवेत उडणारी धूळ, दूषित होत चाललेलं वातावरण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या सगळ्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत होती. यासोबतच शासनाच्या महसुलालाही मोठं नुकसान सहन करावं लागत होतं. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासनानं निर्णायक भूमिका घेत ही धडक कारवाई केली आहे. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे आणि तहसीलदार पंकज कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने समन्वय साधत ही मोहीम राबवली आहे. मंडळ अधिकारी महिरावणीचे सत्यजित गोसावी तसेच ग्राम महसूल अधिकारी अरुण फसाळे, कैलास अहिरे, सुधीर कदम, गणेश कोळी, अरुण मोरे आणि चंपालाल चव्हाण यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय महावितरणकडून सहाय्यक अभियंते NR भोर आणि KS जायभावे, कनिष्ठ अभियंता VG सूर्यवंशी तसेच वरिष्ठ तंत्रज्ञ YB ढमाले, SG शेख, AR चौधरी, मंगेश दवंगे आणि कमलेश पाटील यांच्या सहकार्यानं क्रशरचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान तहसीलदार पंकज पवार यांनी नागरिकांनाही आवाहन करत स्पष्ट केलंय की नाशिक तालुक्यात कुठेही अनधिकृत किंवा पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणारे स्टोन क्रशर आढळल्यास तात्काळ माहिती महसूल प्रशासनाला द्यावी. शासनाच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल आणि या कारवाईमुळे एक स्पष्ट संदेश दिला गेलाय, नियम मोडून विकासाच्या नावाखाली चालणारा कोणताही उद्योग आता सहन केला जाणार नाही. कारण विकास हा पर्यावरणाच्या किमतीवर होऊ शकत नाही आणि प्रशासनही आता या बाबतीत तडजोड करण्याच्या मनस्थितीत नाही आहे. आता लक्ष लागलंय ते पुढील पावलांकडे. ही कारवाई एकदाच होणारी मोहीम ठरणार का, की नाशिकमध्ये नियमबाह्य उद्योगांविरुद्ध अशीच साखळी कारवाई सुरू राहणार? कारण नाशिकच्या भविष्यासाठी फक्त विकास पुरेसा नाही आहे, तर तो शाश्वत आणि पर्यावरणपूरक असणंही अधिक महत्त्वाचं आहे. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.